सिनेच्या आजान या शोमध्ये आपण चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी सुरुवात करतोय आत्ता क्षणाला महत्त्वाच्या बातमीने। आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी अशी की साई मंदिरात भारतीय पेहरावात यावं, तोकडे कपडे घालून येऊ नये असं साई संस्थानने भक्तांना आवाहन केलं। भक्तांच्या तक्रारीची संस्थाने दखल घेतली आहे। साई मंदिर परिसरात याबद्दलचे फलक लावण्यात आलेत। अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचं समोर आलंय, तसं निरीक्षण आहे संस्थानाचं। आणि तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावं असं आता सांगण्यात येते, तसं आवाहन करण्यात येते। कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी याबद्दलचं आवाहन केलं। बोलूयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्याबरोबर आहेत। हरीश, साई संस्थानने भक्तांच्या पेहरावाला घेऊन काय आवाहन केलं? संत रविदास गेली 8 महिने साईबाबांचं मंदिर बंद होतं। आता मात्र 16 नोव्हेंबर पासून साई मंदिर सुरू झाल्यानंतर भक्तांचा जो ओघ आहे तो शिर्डीमध्ये वाढलेला दिसतो आहे। मात्र येताना काही जण जे आहेत ते तोकडे कपडे घालून येताना दर्शन रांगेमध्ये आणि साई समाधीचं दर्शन घेताना दिसत आहेत। त्यामुळे काही भक्तांच्या ज्या तक्रारी आहेत त्या साई संस्थानला मिळाल्या होत्या की अशा प्रकारची जर वेशभूषा असेल तर आपण अशा लोकांना प्रवेश देऊ नये। आणि जेव्हा साई संस्थानने सुद्धा निरीक्षण केलं तर तेव्हा सुद्धा त्यांच्याही लक्षात आलं की अनेक जण तोकडे कपडे घालून, पुरुष असतील, स्त्रिया असतील, मुली असतील, हे तोकडे कपडे घालून या दर्शन रांगांमध्ये येत आहेत आणि साई मंदिरामध्ये येत आहेत। कुठेतरी जे पवित्र ठिकाणी दर्शनाला येताना आपली जी वेशभूषा आहे ती भारतीय संस्कृतीप्रमाणे असावी, अशा प्रकारचे जे आवाहन आहे ते साई संस्थानने केलेलं आहे। आणि तशा प्रकारचे जे फलक आहेत ते साई मंदिर परिसरामध्ये आता सर्वत्र लावण्यात आलेले आहेत। साई भक्तांनी येताना भारतीय संस्कृतीनुसार आपली वेशभूषा करून यावी असं आता संस्थानाने तसं आवाहन जे आहे ते सगळ्या भक्तांना केलंय। धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल। नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शिवसेनेच्या वतीने अजान पठण स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वतीने हे आयोजन करण्यात येते किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी या स्पर्धेला प्रोत्साहन देऊ केलंय। मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं पांडुरंग सकपाळ यांनी बोलताना म्हटलंय। आणि यावेळी त्यांनी अजानला विरोध करणं हे चुकीचं असल्याचं म्हटलंय। दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यावरून भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे। याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेची अजान या विषयाला घेऊन। सुरुवातीलाच आपण बघूयात पांडुरंग सकपाळ यांनी या स्पर्धेबद्दल काय म्हटलंय। देणाऱ्या प्रत्येक स्टाफ बरोबर एक मेडिकल, प्रत्येक पथकाबरोबर मेडिकल किट दिलेलं आहे। त्याच्यामध्ये सॅनिटायझर्स, फेस शिल्ड्स आणि हँड ग्लोव्ज, पीपी किट्स याचा समावेश आहे। त्याचबरोबर केंद्रावरही प्रत्येक ठिकाणी आणि शिवसेनेच्या घोषणेवर भाजपनं सडकून टीका केली असून शिवसेनेनं आता हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखा आहे असा टोला त्यांनी लगावलाय। शिवसेनेने अजानच्या स्पर्धा ठेवण्याचं जाहीर करणं म्हणजे आता फक्त भगवा तो उतरवलेलाच आहे, हिरवा खांद्यावर घेण्यासारखं आहे। अजान आता शिवसेनेला फार गोड वाटू लागला हे म्हणणं म्हणजे ओवैसींना सुद्धा लाज वाटेल इतके सेक्युलर आता शिवसेनेची लोक बनली आहे। आणि बघूयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय म्हटलंय। तर सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचं यांच्या पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यावरून अत्यंत स्पष्ट होतं। आणि म्हणून मला वाटतं मातोश्रीत नमाज पडल्याचा पण उल्लेख करण्याचं या ठिकाणी मोठं विधान या ठिकाणी त्यांचं झालंय। बरं, पांडुरंग सकपाळ हे आमच्या संजय राऊत साहेबांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचारविचाराला, हिंदुत्वाला त्या ठिकाणी तिलांजली देणारी वाटचाल या ठिकाणी सुरू आहे। गीता पठण कार्यक्रमात मुस्लिम मुलीने प्रथम क्रमांक मिळवला। शिक्षण, कला, स्पर्धा आणि अभिनय या गोष्टीला धर्माचा रंग देऊ नका असं नवाब मलिक यांनी म्हटलंय। ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेत्यांनी अजान कॉम्पिटिशन सुरू केलेलं आहे, भाजपचे लोक त्याला आक्षेप घेत आहेत। पण त्याला माहीत नाही, सोलापूर असतील, इतर जिल्हे असतील, तिथे गीता पठण कार्यक्रममध्ये मुस्लिम मुलींनी कुठेतरी पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक मिळवलेलं आहे। ही सत्य परिस्थिती। कलेला, अभिनयाला, कुठेतरी कॉम्पिटिशनला
धर्माचा चष्मा लावणे हे योग्य नाही, हे भाजपला कळलं पाहिजे. आणि याच विषयात आपण बोलणार आहोत. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर औरंगाबादहून माझ्यासोबत आहेत मौलाना अब्दुल कादीर. आपल्या दोघांचे स्वागत. सुरुवातीला मी माधव भंडारी यांच्याकडे जातोय. माधव भंडारीजी, कसं बघता आपण या स्पर्धेच्या आयोजनाकडे? 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एक तर शिवसेनेने अशा तऱ्हेने हिरवा झेंडा खांद्यावर घेतला याचं मला स्वतःला काही आश्चर्य वाटत नाही. कारण आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यात आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकासाठी शिवसेना कोणत्याही थराला जाऊ शकते. यापूर्वी शिवसेनेने मुस्लिम लीगशी सुद्धा समझोता करून आघाडी करून निवडणुका लढवल्या होत्या. शिवसेनेचे त्यावेळेचे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे स्वतः मुस्लिम लीगच्या मंचावरती उपस्थित राहिले होते. त्यामुळे शिवसेनेची ही जी काही परंपरा इतिहास आहे तो लक्षात घेतल्यानंतर मुंबई महापालिकेसाठी कोणत्याही थरावर उतरण्याची तयारी शिवसेनेची आहे हे ज्यांना माहिती आहे त्यांना याच्यामध्ये काही आश्चर्य वाटणार नाही. आणि दुसरा भाग असा आहे की अजानची स्पर्धा आयोजित करणं हाही प्रकार मला अजब वाटतोय. कारण मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे अजान ही एका व्यक्तीने देण्याची गोष्ट आहे. अजान काही तिथे जमलेले 1000 लोक देत नाहीत. 1000 लोकांनी जमावं म्हणून अजान दिली जाते. तर एका माणसाने जी अजान द्यायची आहे त्याची तुलना गीतेचे श्लोक पाठ करणं किंवा आणखीन कुठलं पाठ करणं याच्याशी लावता येणार नाही. त्यामुळे हे सर्वच एकंदर प्रकार हा केवळ निवडणुकीचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून आणि आता आपल्याला हक्काची मतं मिळणार नाही हे माहिती असल्यामुळे नवी मतं मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना करते आणि त्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी आहे हे त्यांनी आताच दाखवून दिलेलं आहे. बरं, या चर्चेमध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीने देखील कोणीतरी यावं अशी विनंती केली होती. खुद्द आम्ही पांडुरंग सकपाळ यांना देखील आग्रह करत होतो की आपण यावं, पण त्यांनी फोनच उचलला नाही. त्यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे शिवसेनेच्या वतीने कोणीही आलेलं नाही आहे. पण हे तर खरं आहे की शिवसेनेच्या वतीने ती स्पर्धा आयोजित करण्यात येते किंवा ते असं म्हणतायत की आम्ही प्रोत्साहन देतो या स्पर्धेला. मौलाना यांच्याकडे मला जायचं आहे. मौलाना, आपण सहमत आहात का माधव भंडारी यांच्या मताशी? मैं विशाल आपको ये बोलना चाहता हूं कि माधव भंडारी साहब को मैं जानता हूं बहुत अच्छी तरीके से. जो इनकी जहनियत है, जो इनकी सोच है, सबसे पहले अफसोस मुझे उनकी सोच पे होता है कि हिंदुस्तान आधारित है सेकुलरिज्म के ऊपर. ये मुल्क सेकुलरिज्म है. सेकुलरिज्म मुल्क के अंदर में इसके झंडा जो है, जिसके तिरंगे के नीचे हम एक जगह होकर अपने लाल किले पे तिरंगा फड़काते हैं, उसमें एक कलर हरा है और हरा कलर हमारे देश का प्रतीक है. इस तरह की भाषा करना और देश में लोगों को गुमराह करना इस बात का सबूत दिखाता है और इनकी ज़हनियत का परिचय कराता है. ये मुल्क सेकुलर मुल्क है. ऐसे मुल्क में फ़िरका परस्ती फैला के जो आज परंपरागत हमारे मुल्क के अंदर हिंदू मुसलमान दलित हर समाज का समन्वय है, सब एक दूसरे का आदर करते हैं, हम लोग भी आदर करते हैं, हिंदू यहाँ का आदर करता है. लेकिन एक मुठ भर लोग इन्होंने देश के अंदर जो जहर फैलाने का काम किया है इसी हरे पीले के नाम पे. इस तरह हमारे पास भी एक जो है मुनाफिकीन के नाम से एक जमात है, असद अवीसी की जमात. ये उनको मेरा सवाल है भंडारी साहब को, जब असद अवीसी फुंकार लगाता है, जब जहरीली बातें इस मुल्क में करता है, उसको करीब लेके महानगर पालिका हैदराबाद के इलेक्शन में जाके उसको सपोर्ट करने के लिए इतने नीचे थर में जाके उसको सपोर्ट करते हैं, तो मैं समझता हूं कि इनकी ज़हनियत का अंदाज़ा वहीं लगा जाता है कि ये किस तरह की ज़हनियत रखते हैं. और मैं कंडम करता हूं इनकी सोच को, इनके विचारों को और देश के अंदर करने वाली प्रणाली को. और मुबारकबाद देता हूं उद्धव ठाकरे को, उनके पिताजी बेचारे अल्लाह ताला उनको स्वर्ग नसीब करे, उनको उनकी भी ज़हनियत को मैंने शुरू से देखा हूं. उन्होंने हमेशा अपनी नीति से काम किया है, हिंदू समाज के साथ खड़े रहे, लेकिन जब बात हक की आई, चाहे वो कोई भी समाज हो, उसके साथ खड़े रहने का काम किया. पण मौलाना, ये पांडुरंग इथे सपकाळ एक आपल्याला छोटासा असं दिसतं का किंवा आपल्याला जाणवतं का की या अगोदर नाही पण आता शिवसेनेला अल्पसंख्याकांना जवळ करण्यासाठी म्हणून ही स्पर्धा जवळची वाटते का, यासाठी म्हणून त्यांनी हे केलंय का? मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे ते नियोजन करतायत का? मैं आपको पीछे ले जाना चाहता हूं.
शब्बीर शेख जैसे आदमी को शिवसेना मंत्री बनाती है। कितने मुस्लिम, अगर आप ग्रामीण में जाओ तो कोई सिटी प्रेसिडेंट है, कोई वाइस प्रेसिडेंट है, कितने लोगों को चलाया। अभी औरंगाबाद से एक एमएलए शिवसेना के नाम पे अब्दुल सत्तार के नाम से चुनकर आया, तो फिर इसको क्या बोलेंगे आप? शिवसेना का ये हरा खांदे पे लिए, पीला खांदे पे लिए, गोरा खांदे पे लिए। अरे ये मुल्क की तरक्की के बारे में भंडारी साहब सोचो, ये मुल्क को बनाने के बारे में सोचो, ये मुल्क की मजबूती के लिए सोचो। तो मैं समझता हूं अगर इस मुल्क की तरक्की, अगर हमारी दुनिया में इस मुल्क को महासत्ता अगर हम बनाएंगे, तो मैं समझता हूं कि बहुत नाम बीजेपी का और आपका होगा। लेकिन इस तरह की भूमिका अपने ही मुल्क के अंदर, अपने ही घर में झगड़े लगाने का, अपने घर में कपड़े फाड़ने का, इस तरह की जो नीति है सेकुलरिज्म को नहीं दर्शाती है। और ये मुल्क याद रखो, जो लोग सेकुलरिज्म को खत्म करने के लिए काम कर रहे हैं वो अपने आप को भी खत्म करने का काम करेंगे। और ऐसा ही जैसे कि बैरूनी मुल्क के लोगों ने एक कंपनी के नाम से अपने देश में आके मुल्क को काबिज करने का काम किया है। मुझे ऐसा लगता है अवीसी को कहीं ना कहीं जीना बनाने का काम ये कर रहे हैं, और पूरे देश के मुसलमान खत्म हो गए, लीडर कोई बचे नहीं है। इनके चैनलों पे सिर्फ अवीसी दिख रहे हैं। ये इनकी मानसिकता का प्रतीक है। इन्होंने एक आदमी को लॉन्च किया है और छुपो समझौता। मौलवी साहेबांना, ये मेरा सवाल है ना, मौलवी साहेबांना ओवैसीचा एवढा काय त्रास आहे मला कल्पना नाही, परंतु हैदराबादच्या निवडणुकीमध्ये ओवैसींची पार्टी आणि आम्ही यांच्यामध्येच संघर्ष आहे. आम्ही कुठेही ओवैसीना पाठिंबा दिलेला नाही, ओवैसीने आम्हाला पाठिंबा दिलेला नाही. आतापर्यंतची सगळी वक्तव्य काढून बघा, निवडणुकीचं चित्र काढून बघा. आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे आहोत आणि ओवैसींचं राजकारण आम्हाला मंजूर नाही. आम्ही त्यांच्यावरती जेवढी टीका करायला पाहिजे ती सातत्याने करत असतो. त्यामुळे ओवैसींच्या राजकारणाची भीती ही जर कुणाला वाटत असेल तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. जिथे सेक्युलरिझमचा मुद्दा आहे आणि शिवसेनेचा मुद्दा आहे, हा हरा रंग, हरा झेंडा वगैरे वगैरे हे सगळे शब्द जे आहेत ना, मौलवी साहेब आपण थोडी मेहनत घ्या, सामनाचे मार्मिकचे जुने अंक काढून वाचा. तुम्हाला अग्रलेखच्या आरलेख मिळतील हिरवा झेंडा खांद्यावर घेण्याबद्दल काय आहे, हिरव्या रंगाबद्दल सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी काय लिहिलंय, त्यांच्यानंतरच्या संपादकांनी काय लिहिलंय, ह्याचे अंकच्या अंक तुम्हाला सापडतील. त्यामुळे मी माझा शब्द नाही वापरला, त्यांचा शब्द वापरलाय. माझा विश्वास नाही असल्या शब्दांवर. आणि सेक्युलरिझमचा मुद्दा जो आहे, सेक्युलरिझमची चर्चा करायला मी तुमच्यावर केव्हा तयार आहे, तुम्ही सांगाल त्या व्यासपीठावर यायला तयार आहे. आम्हाला सेक्युलरिझम बद्दल आमचा काही म्हणणं नाही. प्रश्न शिवसेनेच्या राजकारणाचा आहे आणि शिवसेना ज्या पद्धतीचं राजकारण करायला निघाली त्याचा आहे. मला जर कोणी कुराणचे आयत पाठ करण्याबद्दलची स्पर्धा लावली तर मला काही वाटणार नाही, कारण स्वाभाविक आहे. कुराणचे आयत पाठ करून दाखवा, त्याच्यामध्ये स्पर्धा करा, उत्तम आहे. कुराणच्या आयतांची अर्थ सांगण्याची स्पर्धा लावली, स्वागत करू. कुराणच्या आयतांवरती निबंध लिहायची स्पर्धा लावली आणि आधुनिक पद्धतीने सर्वधर्म समभावाच्या आधाराने कुराणच्या आयतांचा अर्थ लावणारी स्पर्धा लावली, आपण स्वागत करू. मी सुद्धा तुमच्या बरोबर येईल. पण अजानची स्पर्धा मला समजतच नाही. अजान काय स्पर्धा करण्याची चीज आहे का? मौलाना साहेब तुम्ही मला सांगा, अजान ही काय घाऊक दिली जाते का? अजान किती जण देतात? बरं, माझा मंडळी आपला जो प्रश्न आहे हाही मुद्दा आहे, त्याचं उत्तर आपण घेऊच. आपण ही चर्चा पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीने पुढे नेणार आहोत. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर पुन्हा एकदा ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शिवसेनेच्या अजान या विषयाला घेऊन आपण खरं तर चर्चा करतो. शिवसेनेच्या वतीने या स्पर्धेला, म्हणजे अजान स्पर्धेला प्रोत्साहन दिलं जातं किंवा त्यांनी आयोजन केलंय असं देखील म्हटलं जात आहे. नेमका काय हेतू, काय आपण नंतर घडतं याबद्दल चर्चा आपण करतोय. मी थेट औरंगाबादला जातोय मौलाना यांच्याकडे. मौलाना, आपण ऐकलं ब्रेकपूर्वी माधव भंडारींनी काय म्हणणं आपलं या विषयाला घेऊन? मेरा माधव भंडारी साहब से एक सवाल है और पूरे बीजेपी वालों से ये सवाल है, जब भी कोई हिंदू मुसलमानों के इत्तेफाक की बात करता है, एकजहती की बात करता है, एक दूसरे के मज़हब पे या मज़हब के मसाइल पर एकजहती लाने की बात करता है, तो मेरा माधव भंडारी जी से ये सवाल है कि आपके पेट में क्यों दर्द होता है, आपको क्यों मुश्किल लगती है, आपकी क्यों बेचैनी होती है? ये मुल्क जो है ह से हिंदू, मोह से मुसलमान, और जब दोनों को जोड़ देते हैं तो हम बनता है, और मोह को जब बाजू कर दिया जाता है तो हम टूट जाता है. हम और हमारा हिंदुस्तान अगर मजबूत होता है, हिंदू मुसलमानों की संस्कृति एक दूसरे के चाहने का प्रतीक है, एक दूसरे का आदर का प्रतीक है. हम हिंदू को अगर
अदर करेंगे तो मुसलमान का भी अदर होगा, मुसलमान अगर हिंदू का माधव अदर भंडारी जी, करेगा तो ते हिंदू भी म्हणतात की मुसलमान जेव्हा एक का हिंदू अदर मुस्लिमांबद्दल करेगा। बोलायला लागतो किंवा त्यांचा काहीतरी इसमें आपली पोटदुखी असं ते म्हणतात. मुळात- बीजेपी मुळात के विषय पेट में असा दर्द आहे, क्यों होता है? विषय यातला मुद्दा असा आहे की ते मूळ विषयाला बगल देत आहे. आपण हिंदू मुसलमान एकत्र येण्याबद्दल बोलत नाही आहोत, आपण शिवसेनेच्या राजकारणाबद्दल बोलतो. आणि हिंदू मुसलमान एकत्र येणं, मुसलमानांचे भाजपशी संबंध, या सगळ्या विषयावर बोलायचं. आमचे शाखा स्थानिक समित्यांपासून राज्यसभा लोकसभेपर्यंत आमचे मुसलमान कार्यकर्ते आहेत. अनेक मुसलमान नेत्यांना आम्ही राज्यसभेमध्ये निवडून आणलेलं आहे. अनेक राज्यांमध्ये आमचे आमदार मुसलमान आहेत. त्यामुळे आमच्यासाठी तो मुद्दाच नाहीये. आणि आम्ही हिंदू मुस्लिम वगैरे वेगळं मानत नाही, आपल्याला काय सगळ्यांना म्हणायचं, आम्ही शिवसेना मुस्लिमांचा भारताचे सोयीप्रमाणे नागरिक वापर करते. आम्ही भारतामधल्या सगळ्या नागरिकांना भारताचे नागरिक भारतीय मानतो. आणि त्याच्यामध्ये हिंदू धर्म, शीख धर्म, मुसलमान धर्म, जे काही धर्म असतील ते त्या त्या एक सांगा ना व्यक्ती- माधव भंडारीजी, त्या आपल्याला काय व्यक्तीची म्हणायचं, भावना आहे. शिवसेना मुस्लिमांचा सोयीप्रमाणे वापर करते का? की ज्या शिवसेनेने कालपर्यंत भगवा झेंडा, हिरवा झेंडा, हिरवी फळकी, हिरवी पिलावळ असे सगळे शब्द वापरले, कालपर्यंत त्यांच्यावरती प्रचंड विषवमन केलं, विषारी प्रचार केला, वाटेल ती भाषा वापरली, ती शिवसेना 24 तासामध्ये अजानची स्पर्धा जर आयोजित करायला लागली तर त्याची उत्तरं शिवसेनेने दिली पाहिजे. म्हणजे मला आज आणखीन एका गोष्टीचं कौतुक वाटलं की शिवसेनेची बाजू मांडायला शिवसेना येत नाहीये, शिवसेनेची बाजू मांडायला मौलाना येत आहे. आनंदाची गोष्ट आहे. आणि हा जर शिवसेनेचा प्रवास असेल, शिवसेनेचं समर्थन खुशी करायला होती, मौलाना येत आहे, ये बात सुनकर खुशी होती है। हा, तर मलाही त्याचा आनंद आहे की शिवसेनेची बाजू मांडायला, शिवसेनेचं समर्थन करायला जब मुल्ला मौलवी जब पुढे जब येत जब असतील, कोई हमारा तर अपना याच्या इतकी चांगली गोष्ट मुल्क कुठली का नाही. अपना बात करता है तो सबसे ज्यादा खुशी होती है। त्यामुळे बोला ना. शिवसेनेचं समर्थन मौलवींनी इसके केलं, लिए- मौलाना करायला पुढे आले, शिवसेनेचे स्वतःचे कार्यकर्ते समोर यायला तयार नाहीत. याच्यामध्येच सगळ्या गोष्टींची उत्तरं आलेली आहेत. मौलाना, आपण शिवसेनेची बाजू मांडताय? आज जो सबसे देखिए, मैं जो बैठा हूँ राष्ट्रवादी के पैनल में, आपने राष्ट्रवादी के वाइस प्रेसिडेंट के नाम से मुझे बुलाया है, लेकिन सवाल जब आता है तो उसका जवाब देना पड़ेगा। इनका जो सवाल है कि शिवसेना राजकारण करती है, अब क्या है, जिंदगी शिवसेना बीजेपी के साथ निकल गई। अब एक दोस्त जब बाजू हो गया है तो उसका दुख इनको है, बेचारों के दुख को भी हमको समझना पड़ेगा। भंडारी साहब का जो दुख है, शिवसेना ने इनको जो छोड़ दिया है, तो उसका दुख तो इनको रहेगा, वो एहसास तो इनको रहेगा। लेकिन शिवसेना आज जो काम कर रही है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पवार साहब के नेतृत्व के अंदर में जो इस मुल्क में और इस महाराष्ट्र में काम कर रही है, उसका जो विचार है, वो विचार को लेके शिवसेना ने जो काम किया है, हम तो उसकी सराहना करेंगे, उद्धव साहब की सराहना करेंगे, पूरी पार्टी की सराहना करेंगे। अगर आप कल भंडारी साहब ये विचारों को छोड़ के अगर आप राष्ट्रवादी कांग्रेस में और शिवसेना में आते तो आपका भी स्वागत करेंगे, क्योंकि एक आप अच्छी सोच लेकर आ रहे हैं। चाहे आपने वेळ कितना संपला भी गुनाह मौलाना जी. किया हो, जाता लेकिन एक जाता. आदमी तोबा कर भंडारीजी, लेता है। थोडक्यात. माझ्याकडे वेळ संपला माधव भंडारीजी, थोडक्यात. नाही नाही, एक तर विशालजी असं आहे की मौलाना साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ते बोलतायत, आनंदाची गोष्ट आहे. शिवसेनेचं समर्थन करतायत, ही त्याहून आनंदाची गोष्ट आहे. आणि शिवसेनेला अशा पद्धतीने मौलाना सारखे समर्थक मिळाले, त्यांची बाजू मांडणारे वकील मिळाले, याच्या इतकं आनंदाचं स्वागत करण्यासारखं दुसरं काही नाही. फक्त त्यांच्यासाठी मी एक सांगतो की मौलाना साहेब, शिवसेना आमच्यापासून दूर गेली, तो विषय झाला, जुना झाला, संपला, आमच्यासाठी संपला. बर, आता वर्ष दीड वर्ष होऊन गेलं, आम्ही आमचं राजकारण करतो, आम्ही आमचं काम करतो. या सरकारने काय चांगलं केलं, वाईट केलं, त्याची चर्चा करण्याची जागा आणखी वेगळी आहे, ती तेव्हा करायची, ते आम्ही ती करतोच आहोत. आणि आम्ही जेव्हा या सरकारच्या कामगिरीबद्दल बोलायला लागलो, तेव्हा तुमच्या सरकारचे मुख्यमंत्री पत्रकार परिषदा घेऊन आम्हाला धमक्या देतात, बघून घेऊ, खिचडी करू, अमकं करू, तमकं करू. ही सरकारची कामगिरी. ज्या सरकारच्या मुख्यमंत्र्याला स्वतःच्या कामगिरीवरती विश्वास नाही, तोच मुख्यमंत्री अशी भाषा वापरतो. त्या सगळ्या मुलाखतीमध्ये सरकारने काय कामगिरी केली याचं काहीच नाही. पण आम्ही ठीक आहे. टमक्याला म्हणजे बघून हे जे घेऊ आणि घडतंय ते अमक्याला आपल्यासमोर आहे. बघून माधव घेऊ, आम्ही भंडारीजी, ते माफ करू. करा, मी तुम्हाला त्यामुळे थांबवतोय, तुम्हाला या दोघांनाही सगळ्याला थांबवतोय. काही अर्थ नाही. माझी शिवसेनेचं वेळ संपली राजकारण हे कार्यक्रमाची. महाराष्ट्रातल्या जनतेला पण मी समजून चुकलेलं आहे. जाता जाता मी एवढंच म्हणेन की ठीक आहे, आता ही स्पर्धा आयोजित केली जाते
असं आहे की एका पक्षाने सोयीनुसार एका धर्माच्या लोकांचा वापर करू नये किंवा येणाऱ्या निवडणुका आहेत तर त्या दृष्टीने विचार करू नये, कारण कायम त्यांनी सर्वसमावेशक असावं हा खरं तर मुळातच राजकारणातला एक मुख्य मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा की जर त्यावरनं काही राजकारण होत असेल तर ही राजकारण करण्याची आत्ताची वेळ नाही आहे, एवढं निश्चित. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नमस्कार, या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी विशाल परदेशी. आपण बघतोय की कोरोनाचा धोका कायम असतानाच कोरोनामुळे मुंबईवर नवं संकट निर्माण झालंय. रक्तदानाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. कोरोनामुळे मुंबईवर मोठं संकट निर्माण झालंय. 4 दिवसामध्ये मुंबईतली परिस्थिती बिकट होण्याची भीती सुद्धा निर्माण झाली. मुंबईवरच्या संकटामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला. या रुग्णांचा जीव वाचवणं आता तुमच्या हातात आहे. मुंबईतल्या रक्तपेढ्यांमध्ये फक्त 4 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक राहिलाय. कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यासाठी रक्तदाते समोर येतच नाहीत. परिणामी मुंबईमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. जगावर आलेल्या अरिष्टामुळे कोट्यावधी लोकांचं जगणं मुश्किल झालं. कोरोनामुळे अनेक आर्थिक आणि सामाजिक प्रश्न सुद्धा निर्माण झाले आहेत. मात्र या कोरोनामुळेच अनेकांचा जीव सुद्धा धोक्यात आलाय. कारण मुंबईवरचा हा धोका आणि नवं संकट अधिकाधिक गहिरं होत चाललंय. मात्र या संकटात सुद्धा आपल्याला जगायचंय, अनेक रुग्णांना जगवायचंय. अनेक रुग्ण हे फक्त रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानावरतीच जिवंत राहू शकतात. तेव्हा मुंबईकरांनो, रक्तदात्यांनो, जर तुम्ही पाठ फिरवलीत तर हजारो रुग्ण कसे जगतील ही कल्पनाच आपण करू शकत नाही. ही भीषण परिस्थिती आहे मुंबईतल्या एका मोठ्या रक्तपेढीची, जिथे रक्त साठवण्याचे फ्रीज रिकामे आहेत. इथला रक्तसाठा तेव्हाच वाढेल जेव्हा मुंबईवरच्या या मोठ्या संकटाची जाणीव तुम्हाला होईल आणि तुम्ही रक्तदान कराल. अनेकांचे जीव या लहानशा रक्ताच्या पिशवीवरती अवलंबून आहेत. कुणाला शस्त्रक्रियेसाठी तर कुणाला अवघ्या 10 दिवसांचं आयुष्य मिळावं यासाठी. मीरा रोड परिसरात राहणारा 35 वर्षांचा इम्रान थॅलेसेमियाचा रुग्ण. ठराविक दिवसांनी थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्त द्यावंच लागतं. इम्रानला सुद्धा 10 ते 14 दिवसांनी रक्त द्यावं लागतं. मात्र रक्तदाते पुढे येत नाहीत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं कधी रक्त मिळेल याची वाट त्याला पाहावी लागते. एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या इम्रानचं आयुष्य किती असावं हे फक्त रक्तदात्यांच्या हातात आहे. रक्त मिळायला उशीर होत असल्यानं त्यांची चिंता वाढली आहे. मेरा ट्रांसफ्यूजन 1 दिन बाद है, लेकिन ब्लड अवेलेबल नहीं है. मैंने अपना जो जहाँ से मुझे ब्लड मिलता है, ब्लड बैंक, मैंने वहाँ पे चेक किया 3 दिन पहले. तो उन्होंने कहा कि ब्लड तो अवेलेबल नहीं है, तुम 2 दिन बाद वापस चेक करना. मैंने फिर से चेक किया और उनका जो जवाब था वो सेम था कि ब्लड अवेलेबल नहीं है और कब तक अवेलेबल होगा उसकी भी कोई गारंटी नहीं है. तो यूजुअली मेरा ट्रांसफ्यूजन एक 10 से 14 दिन के बीच में होता है, लेकिन इस सिचुएशन की वजह से मेरा ट्रांसफ्यूजन हर बार ही डिले हो रहा है. कभी कभी 18 से 21 दिन के बीच में हो जाता है. तो उस वजह से मतलब काफ़ी प्रॉब्लम आती है. जैसे यूजुअली मतलब मुझे 9 से 10 घंटा ऑफिस का काम करना पड़ता है घर से, तो मैं फोकस नहीं कर पाता हूँ मेरा अगर हेमोग्लोबिन लो हो जाता है तो. और फिर मुझे बाहर जाके आने में तकलीफ़ होती है. वयाच्या अवघ्या 6व्या महिन्यापासून थॅलेसेमियानं हर्षित राठोडला गाठलं. तेव्हापासून त्याला जगवलंय ते रक्ताच्या नात्यानं. म्हणजेच ज्यांनी रक्तदान केलं त्यांच्यासोबत तयार झालेल्या रक्ताच्या नात्यानं. रक्ताचं नातं हे फक्त जन्मानं तयार होत नाही. ज्याच्या शरीरात रक्तदात्याचं रक्त जातं त्यांच्याशी त्याचं एक प्रकारे रक्ताचं नातंच तयार होतं, नाही का?
मागच्या 18 वर्षांपासून हर्षितला याच पद्धतीनं जगावं लागतंय. रक्ताचं एक युनिट हर्षितला 15 दिवसांचं आयुष्य देतं. हर्षितला MBA करायचंय. त्याचं स्वप्न पूर्ण होणं आणि आयुष्याला बळकटी मिळणं फक्त आणि फक्त रक्तदात्यांवरतीच अवलंबून आहे. ना मैं खा सकता अपने हाथों से, ना बुक्स उठा सकता हूँ अपने हाथों से. मेरी जान आपके हाथों में अब. लोगों ने ब्लड डोनेट करना चाहिए, आपको लगता है? बहुत ही ज़्यादा लोगों को ब्लड डोनेट करना चाहिए. आपके जैसे कितने बच्चे हो सकते हैं जिनको इसका फायदा होगा? पर डे 5000 है स्टिल महाराष्ट्र में काउंटिंग. पर डे जिनको ट्रांसफ्यूजन लगता है, पर डे काउंटिंग 5000. हर बार 2 डोनर जमा करना 15-15 दिन में, क्योंकि ब्लड बैंक में ब्लड है ही नहीं. ये तो कोई ऐसी चीज़ नहीं जो अपने आप बनेगी. डोनर्स जाएंगे, ब्लड देंगे, तभी हमें मिलेगा. वो ट्रांसफ्यूजन हम 2 यूनिट लेते हैं. आपके 2 डोनर 2 यूनिट, स्टोरी फिनिश. लेकिन हर 15 दिन में हमें रिक्वायरमेंट है. और जब वो डोनर को हम लोग 3 महीने के बाद, 6 महीने के बाद जब ये कॉल देते हैं कि आपका टर्न फिर से आया, अरे अब भी तो हमने ब्लड दिया था. लेकिन आपने उस ब्लड देके 6 महीना, 4 महीना, 3 महीना हो चुका, और हमें हर 15 दिन में सर्वाइव के लिए 2 डोनर लगते हैं. हर बार सबको कन्विंस करना बहुत मुश्किल होता है. लेकिन ये बहुत इजी है. आप डोनेट कीजिए 3 महीने में, 4 महीने में, 6 महीने में. आप सामने से आके डोनेट कीजिए. ब्लड डोनेशन करना सेफ, गुड और आपके हेल्थ के लिए भी अच्छा है और हमारे लिए भी बहुत अच्छा है. हर्षित सारखे जवळपास 2500 थॅलेसेमियाचे रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरात राहतात. या सगळ्यांना रक्ताची नितांत गरज आहे. त्याशिवाय हॉस्पिटलमध्ये आता आधीप्रमाणे शस्त्रक्रिया सुद्धा सुरू झाल्यात. लॉकडाऊनच्या काळात पुढे ढकलण्यात आलेल्या अनेक शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानं रक्ताची मागणी वाढली आहे. रस्त्यावर पुन्हा वाहनं वाढली आहेत. अपघातांची संख्या सुद्धा वाढली. परिणामी रक्ताची जास्त गरज आहे. रक्तसाठाच नाही, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांना 1 युनिट म्हणजेच 4 रक्तदाते आणण्याची सक्ती केली जाते. नॉन कोविड केसेस ओपन हो गया अभी सीधा. ओके, हॉस्पिटल्स अभी नॉन कोविड केसेस भी ले रहे हैं और ज़्यादा मात्रा में ले रहे हैं अभी. ओके, तो अभी मैं तो सोचता हूँ कि कम से कम दिन का हमको ना कम से कम 600-700 लोगों को रक्तदान करना चाहिए. वो नहीं हो रहा है. वो आज के दिन में अगर आप स्टॉक देखो ना मुंबई शहर का, कुछ 3000 एंड ऑड यूनिट्स ऑफ ब्लड पड़ा है. और ज़रूरत कितनी है? नहीं, मैं क्या बोल रहा हूँ, उसका मतलब क्या है ना कि अगर 600 भी पकड़ा हम लोगों ने, 600 या 700 भी पकड़ा ना, 4 या 5 दिन का स्टॉक है हमारे पास में. 4-5 डेज स्टॉक इज डेंजरस. अच्छा, मतलब इस वक्त की बात करें? अभी इस वक्त की बात की मैंने बात कर रहा हूँ. मैं मुंबई शहर के बारे में बात कर रहा हूँ. 3000, 4000, 3200, 300 के यूनिट्स ऑफ ब्लड पड़े हैं पूरे सब मुंबई के ब्लड बैंक्स ऑल पुट टुगेदर. ओके, और अगर हम समझें कि 700 लोगों को रोज रक्तदान करना है, कि 700 यूनिट ब्लड हमको लगता है रोज का, तो इसका मतलब कितना हो गया? 4 या 5 दिन का स्टॉक ही पड़ा है हमारे पास में. क्या होगा अगर 4 दिन के लिए कैंप्स, अभी कैंप्स तो हो भी नहीं रहे ना, बहुत ही कम कैंप्स हो रहे हैं. तो ये काफी अलार्मिंग कह सकते हैं हम इट इज अलार्मिंग एंड एवरीबडी नीड्स टू नाउ वेक अप एंड से कि इट इज बीन अलार्मिंग फॉर द लास्ट सो मेनी मंथ्स. मुंबईतल्या पालिका रुग्णालयातल्या रक्तपेढ्यांमध्ये अशीच स्थिती निर्माण झाली. जिथे एका आठवड्यात 4 रक्तदान शिबिरं भरवली जायची, तिथे ही संख्या आता निम्म्यावर आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना 1 युनिट का होईना पण रक्तदान करण्यासाठी सांगितलं जात आहे. साधारण आम्ही एखाद्या रुग्णाला 2 युनिट ब्लड लागत असेल तर आम्ही त्यांना सांगतो कमीत कमी 1 युनिट तरी तुम्ही द्यावं. आणि 1 युनिट आपल्या ब्लड बँकमध्ये जे स्टोअर केलेलं असतं किंवा आधीच्या आपण व्हॉलेंटियर्सकडनं घेतलेलं असतं ते आपण ब्लड त्यांना देतो. आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी जेव्हा ब्लड डोनेशन करतात तेव्हा त्याचंच ब्लड रुग्णाला दिलं जातं असं नाही. ते आपल्याला एक्सचेंजप्रमाणे आपण जसा पेशंटचा ब्लड ग्रुप असतो त्याप्रमाणे आपल्याकडे जो साठा आहे त्याचं आपण रक्त त्यांना देत असतो. मुंबईतल्या जगजीवन राम या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या रुग्णालयाची रक्तपेढी रक्तदात्यांविना सुनी पडली आहे. एका वेळेस 4 जण रक्तदान करतील अशी सोय असलेल्या या रक्तपेढीत रक्ताचे अवघे 38 युनिट्स शिल्लक आहेत. मुळात या रक्तपेढीची क्षमता आहे 2000 युनिट्सची. एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमधल्या ब्लड बँकेची ही स्थिती आहे की यांची कपॅसिटी आहे जवळपास 2000 युनिटची
आणि अवघ्या 38 बॅग्स आहेत, म्हणजे जवळपास 19% इतकंच रक्त जर या रुग्णालयात उपलब्ध आहे तर विचार करा दुसऱ्या ब्लड बँकेतली महाराष्ट्रातली काय स्थिती असेल. म्हणून गरज आहे ती तुमचं आता खरं तर रक्त सळसळण्याची, कारण सध्या तुमच्या रक्ताची गरज आहे ती महाराष्ट्रातल्या या सगळ्या रुग्णांना ज्यांची सर्जरी थांबल्या आहेत किंवा जे रोड ऍक्सिडेंट्समध्ये जखमी होतात. त्यामुळे कृपया बाहेर पडा आणि रक्तदान करा. रेल्वे स्टेशनवर घेतल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांना आधी चांगला प्रतिसाद मिळायचा, मात्र सध्या रक्तदाते प्रतिसाद देत नाहीत. परिणामी रक्तदात्यांनी पुढे यावं असं आवाहन केलं जात आहे. रेलवे स्टेशन में कैंप में भीड़ कम है और जो भीड़ रहती है लेडीज़ की भीड़ भी बहुत ज़्यादा है, तो उसमें क्या होता है लेडीज़ तो बहुत मोस्टली HB कम रहता है तो वो रिजेक्ट हो जाते हैं, और जेंट्स की भीड़ है लेकिन डोनेशन कम ही हो रहा है. मतलब नॉर्मली सोचिए अगर 100 होता था यूनिट्स डोनेशन तो अभी 50-40 ऐसी हो रहा है बस. तो आपको लगता है कि लोगों ने सामने आकर आपको डोनेशन करना चाहिए थोड़ा, इस टाइम पे तो ज़रूरी है अभी बहुत. मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा आहे, मात्र सरकारी संस्था राज्य रक्त संक्रमण परिषदेला हा तुटवडा जाणवत नाही. मुंबईतल्या 54 रक्तपेढ्यांमध्ये रोज किती रक्त उपलब्ध आहे याची सगळी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे एका क्लिकवर उपलब्ध आहे. पण असं असतानाही रक्तपेढ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या या संस्थेनं कोणतीही ठोस पावलं उचललीच नाहीत. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कारण तर खरंच तशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून आपण विचार करायला हवा. मुंबईतल्या रक्तपेढ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. शस्त्रक्रियांसाठी रक्त गरजेचं असतं, मात्र रक्तदान शिबिरांना अल्प प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा संकटात सापडल्यात. परिणामी सर्व स्तरातून रक्तदानाचं आवाहन केलं जात आहे. मुंबई सध्या मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. सर्व आरोग्य यंत्रणा धोक्यात आली आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्त नसल्यानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र राज्य संक्रमण परिषदेला हा धोका अजूनही दिसलेला नाही. पण जरा इकडे बघा. मुंबईच्या उत्तर टोकाला असलेल्या बोरिवलीतल्या नवजीवन रक्तपेढीत रक्ताचा साठा किती आहे ते. रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठवण्याचे हे आहेत फ्रीजेस, आणि या फ्रीजमध्ये जर आपण बघितलं की कशा पद्धतीने सगळे स्टोरेज बॉक्सेस आहेत ते पूर्णपणे रिकामे आहेत. आणि हे कहाणी सांगतात बेसिकली की नेमकं मुंबईतल्या सगळ्याच रक्तपेढ्यांमध्ये काय स्थिती आहे. ही पश्चिम उपनगरातली स्थिती आहे, पण थोड्या बहुत फरकानं आपल्याला हेच बघायला मिळतंय. जसं आता इथे पण स्टोरेज कॅपॅसिटी बघितली की इथे 300 युनिट रक्त साठवलं जाऊ शकतं, पण आहे प्रत्यक्षात किती 30 ते 40, म्हणजे जवळपास 10% इतकंच. या एवढ्या कमी रक्तामध्ये जो रक्ताची मागणी आहे ती कशी बरं पूर्ण केली जाणार. गृहनिर्माण सोसायटी असो किंवा एखाद्या धार्मिक संघटनेचं शिबिर, जिथे जमेल तिथे नवजीवन रक्तपेढीचं रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं, पण त्याला अल्प प्रतिसाद मिळतोय. अवघे 30 ते 40 रक्तदाते रक्तदानासाठी पुढे येत आहेत. टू बी व्हेरी फ्रँक, आय हॅव नेव्हर फेस लाईक दिस. आम्ही अशी परिस्थिती कधी बघितली नाही आहे. 6 महिन्यापासून आमची धावपळ चालू आहे. ब्लड बँकेला कधी डिमांड सप्लाय व्हेरिएशन ऑलवेज झाला. इनिशियली जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा स्टॉक होता, म्हणजे पण डिमांड एकदम कमी झाला, कारण की सगळे एक लॉकडाऊन मोडमध्ये आले. इमिडिएटली सगळ्यांना फिअर झालेला. तेव्हा आम्हाला एवढा त्रास नाही होता कारण स्टॉक होता, तर आम्ही वी कॅन स्टोअर ब्लड 35-42 डेज. तर एवढा त्रास झाला नाही जेवढा आत्ता होत आहे. आता काय आहे, लॉकडाऊन ओपन झालेलं आहे आणि ओपनमध्ये सगळे नॉर्मल सर्जरीज होतात. नॉर्मलसी रिझ्यूम करायची वाटचाल चालू आहे सगळ्यांकडे आणि नॉर्मलसी गेल्यावर डिमांड वाढतो आहे. पण सेकंड एपिसोड ऑफ कोरोना फिअर, दॅट इज सेकंड एपिसोड वेव ऑफ कोरोना विच एव्हरीबडी इज वरीड ऑफ, त्याच्यामुळे लोकांची भीती तसंच राहिलेली आहे. रक्तदानामुळे अनेकांचा जीव वाचतो, त्यामुळे राजकीय पक्ष सुद्धा रक्तदानासाठी पुढाकार घेत शिबिराचं आयोजन करतात. शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद भोसले शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करून घेतात. त्यांचं म्हणणं तरी काय आहे ते एकदा रक्त संक्रमण परिषदेनं ऐकावं. मी आपल्या माध्यमातून
मुंबई आणि महाराष्ट्रातील तमाम रक्तदात्यांना विनंती करेल की कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या विविध हॉस्पिटल्समध्ये अभूतपूर्व अशी रक्ताची टंचाई निर्माण झालेली आहे. आत्ता एखाद्या उपचारासाठी कोणत्या हॉस्पिटलमध्ये, विशेषतः मुंबई ठाण्यामधल्या हॉस्पिटलमध्ये जर समजा एखादा पेशंट ॲडमिट करायचा म्हटला तर त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या पेशंटला अथवा पेशंटच्या नातेवाईकांना पहिली सूचना केली जाते की रक्ताची कमतरता असल्यामुळे पेशंट ॲडमिट करण्याबरोबरच तुम्ही रक्ताची सुद्धा तरतूद करून ठेवा, तरच त्या पेशंटचा उपचार होऊ शकतो. रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडबळ यांनी सुद्धा पुढाकार घेतलाय. खूप कठीण आहे, कारण करोनाच्या काळामध्ये लोक हॉस्पिटलमध्ये येऊन रक्त डोनेट करणं थोडं भीतीदायक झालं आहे लोकांसाठी. मग अशा वेळेला लोकांना बाहेर काढणं गरजेचं असतं. मग आम्ही काय करतो, ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये धार्मिक प्रोग्राम टाळून लोकांनी ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावेत यासाठी लोकांना प्रवृत्त करतो. मग प्रवृत्त करण्यासाठी काहीतरी करावं लागतं. मग अशा वेळेला त्या वॉर्डमधील नगरसेवक म्हणून मी माझ्या वॉर्डमध्ये दिवाळीमध्ये एक कॅम्प घेतला. त्या कॅम्पमध्ये मी आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणारं वाफेचं मशीन जे आपण वाफ घेऊ शकतो ते प्रत्येक डोनरला आपण एक भेटवस्तू म्हणून दिली. आता पण पुढचा कॅम्प आहे, त्यासाठी पण लागणारे जेवढे डोनर्स येतील त्यांना मी भेटवस्तू देतो आहे की जेणेकरून त्यांनी येऊन डोनेट करावं आणि त्या रक्ताचा उपयोग हा संपूर्ण जो गरजू असतो त्याला चांगल्या रीतीने व्हावा. मुंबईतली परिस्थिती किती भीषण आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 28 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार मुंबईत 3000 युनिट इतकाच रक्तसाठा होता. KEM मध्ये 90 युनिट, जे रक्तपेढीत 100 युनिट, तर कोपर रुग्णालयात फक्त 10 युनिट्स होते. नानावटीमध्ये 74 आणि सायन रुग्णालयात 196 युनिट्स रक्त होतं. हिंदुजा रक्त केंद्रामध्ये 122 तर मीनाताई ठाकरे रक्तपेढीमध्ये 37 युनिटच रक्त आहे. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये एकही युनिट रक्त उपलब्ध नसल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की मागच्या काळामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री आणि मी स्वतः यांनी आपल्याला विनंती केली होती, आव्हान केलं होतं की मोठ्या प्रमाणावर रक्तदान त्या ठिकाणी करा. आपण केलेलं रक्तदान हे जीवनदान ठरू शकते, म्हणून यापुढे सुद्धा आपण अशाच प्रकारचा प्रतिसाद देऊन रक्तदानासाठी पुढे यावं. मुंबईमध्ये दरवर्षी जवळपास 3 लाख युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्यापैकी 1 लाख युनिट रक्तदान हे IT कंपनीतील कर्मचारी करतात. पण वर्क फ्रॉम होममुळे हे कर्मचारी रक्तदानासाठी बाहेर येत नाहीयेत. प्रत्येकी 40,000 युनिट रक्तदान हे कॉलेज आणि विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांकडून होतं. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदानच बंद झालंय. रक्तपेढ्यांकडे रक्तदाता अशी नोंद असलेले रक्तदाते कोरोनाची भीती किंवा वाहनांची उपलब्धता नाही म्हणून रक्तपेढीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. बिकॉज ये पॉसिबल नहीं है कॉलेजेस में, ऑफिसेज में, सब. अभी ऑफिसर्स को भी हम लोग अप्रोच कर रहे हैं. एक ऑफिस ने मेरे को आज कॉल किया है, बोला है कि हम चाहते हैं ब्लड डोनेशन कैंप करें. मैं बोला बहुत ही अच्छा है यार. ऐसे अगर हम लोग ने सब बाकी ब्लड बैंक्स को भी, बाकी कॉर्पोरेट्स को भी बोल दिया कि चलो स्टार्ट करो आप, भले कम हो. नॉर्मली हमारा 100 यूनिट होता है समझो, इसमें 30 यूनिट मिल गया तो भी चलेगा, पर होना चाहिए. तो ये हर एक आदमी का जिम्मेदारी है. हम लोग है ना वो अथॉरिटीज़ के ऊपर छोड़ेंगे ना, होने वाला नहीं है. हर एक इंडिविजुअल, भले वो मीडिया वाला हो, वो मीडिया वाला सोचना नहीं चाहिए कि सिर्फ मेरा काम है लोगों को बताना कि ब्लड नहीं है. उनके ऑफिस में कैंप हो सकता है क्या? फार्मास्यूटिकल कंपनी वाला बोलता है मेरे को, अरे थैलेसीमिया बच्चों के लिए हमारे पास नया मेडिसिन आया. बोला ठीक है, उसका डिटेल मेरे को भेज दो, लेकिन आपके सोसाइटी में कितने लोग हैं उनको पूछता हूँ मैं. हर एक का जिम्मेदारी है. बिकॉज क्या है, ये बहुत ही अलार्मिंग सिचुएशन है. रक्तदानाच्या बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती होत नसल्यानं मुंबईसह देशात नवीन रक्तदाते तयार होत नाहीत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं यासाठी मोहीम हाती घेण्याची गरज आहे. रक्तदानाची भीती वाटणाऱ्यांसाठी ही गोष्ट ऐकून घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही जर रक्तदान करायला जाताय तर तुमच्या अंगामध्ये HBचं किंवा रक्ताचं पुरेसं प्रमाण आहे की नाही हे तपासलं जातं आणि त्यानंतर म्हणजे रक्त काढून मग या मशीनमध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर
ठरवलं जातं की तुम्ही रक्तदान करू शकता की नाही. आता माझा ब्लडचे सॅम्पल्स घेतलेत आणि ते चेक करून मग ठरवलं जाणार आहे. त्यामुळे उगाच भीती बाळगू नका. जर तुम्ही व्यवस्थित आहात, तुम्ही हेल्दी आहात, तर कृपया बाहेर पडा आणि रक्तदान करा. कारण सध्या तुमच्यासारख्यांकडनं ही अपेक्षा आहे असे अनेक जीव वाचवण्याची. रक्तदान श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. एकदा रक्तदान केल्यानं रक्त, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या तीनही भागांमुळे 3 जणांना नवजीवन मिळू शकतं. संकटात एकमेकांना साथ देणाऱ्या मुंबईकरांनी आणि राज्यातल्या नागरिकांनी आता रक्तदानासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे हे कोरोनाचं संकट तर आहेच, पण या संकटाच्या काळामध्ये खरं तर ज्या शस्त्रक्रिया होत आहेत किंवा जे थॅलेसिमियाचे रुग्ण आहेत त्यांना रक्ताची गरज वारंवार भासते. चला, मधल्या काळात लॉकडाऊनमुळे बहुतांशी लोक घराच्या बाहेर पडू शकले नाहीत, म्हणून रक्तदानाची मोहीम जी होती ती काही प्रमाणात थंडावली. पण आता पुन्हा एकदा पुढे जाऊयात. आणि खरं तर म्हटलेलंच आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपल्या दानामुळे आपण कोणाचा तरी जीव वाचवतोय हे लक्षात ठेवा. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.